जरी केलो तुम्ही आपल्याला शब्द देतो की लोकसभेमध्ये सुद्धा मराठा आरक्षण मिळलं पाहिजे, टिकणारं चांगलं आरक्षण भेटलं पाहिजे, ही भावना मी तुमची त्या ठिकाणी निश्चित मांडेल. त्यामुळं मोहोळ तालुक्याची पद्धत नाही टीका करणं वगैरे, परंतु मी बोललेलो आहे मराठा आरक्षणावर. समोरचे उमेदवार कधी बोलत का त्यांनी दाखवावं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की इथले जे अनेक वर्षापासूनचे जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये सोडवायचे असतील तर आपण भाजपचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे, मोदीजी परत पंतप्रधान होणार आहेत आणि मोहोळ तालुक्याने जी भूमिका घेतली आहे निश्चित ही जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात एक उदाहरण असेल की सर्वांनी सोबत राहून सर्वांनी ताकदीने भाजपाचा उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा राहायचा जो निर्णय घेतलाय, राजे मालकांनी जो त्या ठिकाणी निर्णय घेतला, खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो लोकनेते परिवाराचे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे, विजयदादांचे, सगळ्यांचे, की ही भूमिका निश्चितच मोहोळ तालुक्याचा विकास करणारी भूमिका असेल. भविष्यात खासदार म्हणून त्या सगळ्यांच्या सोबत राहून इथल्या युवकांना काम भेटलं पाहिजे, माता भगिनींना त्या ठिकाणी इथल्या महिला उद्योग या ठिकाणी वाढले पाहिजेत, कंपनीज नवीन नवीन आल्या पाहिजेत, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. या सगळ्या प्रश्नासाठी भविष्यात तुमच्या सोबत मिळून काम करू आणि आपण सगळ्यांनी येत्या 7 तारखेला मला जी भारतीय जनता पार्टी महायुतीने उमेदवार दिली याचं चिन्ह कमळ आहे. आपण कमळ चिन्ह समोरील बटन दाबून आपल्या सर्व मित्र परिवारांना, नातेवाईकांना, घरातील मंडळींना त्या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून मला कमळ चिन्ह समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावे. भविष्यात तुमच्या सर्वांच्या जे काही सर्वांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सोबत काम करेल एवढंच या ठिकाणी शब्द देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.